नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम मजेत आहे। त्याचं कारण आता फक्त उत्सुकता लागलेली आहे ती रविवारच्या सामन्याची। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिलांच्या एक दिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना। दोन्ही संघ मस्तपैकी मोठी शिकार करून फायनलला आलेले आहेत। दोन्ही सामने रंगतदार झाले असं म्हणता येणार नाही, कारण एका सेमीफायनल मॅचमध्ये इंग्लंड संघाचा धुव्वा उडवून टाकलेला होता। दक्षिण आफ्रिकेने दुसरीकडे भारतीय संघाने मात्र जबरदस्त लढत देऊन ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध विजय मिळवून दाखवलेला आहे। आणि आता फायनलचा दिवस जवळ आलेला आहे। उत्सुकता अगदी शिगेला ताणली गेलेली आहे। प्रत्येकाच्या मनात एकच स्वप्न आहे, आणि ते म्हणजे महिलांचा विश्वचषक भारतीय संघाच्या हाती लागावा। त्याच्याचबद्दल मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे। अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। वर्ल्ड कप तो सुद्धा भारतात होत असताना सगळ्यांचं लक्ष अगदी महिलांच्या वर्ल्ड कपकडे संपूर्णपणे लागलेलं होतं। त्याचं कारण भारतीय महिला संघ हा गेले काही वर्ष चांगली कामगिरी करत होता। सातत्याने वर्ल्ड इव्हेंटला सेमीफायनल म्हणा, फायनल म्हणा, याच्यामध्ये गेले काही वर्ष खेळत आलेला आहे। अंतिम टप्प्यामध्ये मात्र आपण अडखळत होतो, पण जे सातत्य होतं की सेमीफायनल फायनलपर्यंत पोचायचं, त्या सातत्याला सुद्धा दाद दिली पाहिजे। आता प्रश्न होता की भारतामध्ये म्हणजे आपण यजमानपद भूषवत असताना भारतीय महिला संघ जर का चमत्कारिक कामगिरी करून गेला, विजेतेपदाला गवसणी घालून गेला, तर दुधात साखर पडेल। आणि त्या दृष्टीने अमोल मुजुमदार आणि त्याचे सहकारी या सगळ्यांनी मिळून भारतीय महिला संघाची जडणघडण केली। जरा काही गडबडी होत्या, मी हे अजिबात नाकारणार नाही। निवड समिती आणि क्रिकेट व्यवस्थापन यांनी काही गडबडी केल्या, पण तरीही मला वाटतं महिला संघ बऱ्यापैकी बांधला गेलेला होता। आणि या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाने एक वेगळ्या पद्धतीचा खेळ करून दाखवला। सुरुवातीला जबरदस्त कामगिरी केली, मध्ये 3 सामन्यामध्ये फटका पडला, आणि नंतर परत भारतीय संघाने गिअर बदललेला आहे। सेमीफायनलला पोचताना थोडीशी धाकधुकी निर्माण झाली होती, पण ती वेळेवर दूर झाली। आणि फायनल मॅचमध्ये प्रवेश करताना जो काही खेळ सेमीफायनलमध्ये झालेला आहे, 339 धावांचा पाठलाग करत असताना जे काही नाट्य DY पाटीलच्या ग्राउंडवरती घडलं ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। आणि त्याचबरोबर एक महान खेळाडू म्हणून जेमिमा रॉड्रिक्सची आता गणना व्हायला लागलेली आहे। त्याचं कारण असं आहे, चांगल्या कामगिरीबरोबर जेव्हा एक ह्युमन अँगल स्टोरी त्याला येते, तेव्हा त्या कामगिरीला म्हणा, त्या खेळीला म्हणा, एक वेगळं रूप प्राप्त होतं, जे आपल्याला झालेलं दिसलं। त्यामुळे आपण जेमिमाचं संपूर्ण भारताने अगदी मनापासून कौतुक केलं। आता मात्र या सगळ्या गोष्टी मागं सोडायला लागणार आहेत। म्हणजे जे जाणकार आहेत ते तर म्हणतायत की जो ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा जो काय हाय होता, जी काही नशा होती, ती मागे सारून आता संपूर्णपणे लक्ष हे फायनलवरती केंद्रित करायला लागणार आहे। त्याचं कारण दक्षिण आफ्रिकन संघ अजिबात कमजोर नाही आहे। ह्याच्यामध्ये हे म्हणत असताना आपण म्हणतो की सेमीफायनलला जेमिमा रॉड्रिक्सची काय इनिंग होती, पण पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकन संघाची कॅप्टन लॉरा वुलहार्ड हिने जे शतकी खेळी केली, लाजवाब। म्हणजे तिच्या बॅटिंगची कौशल्य, ताकद, तंत्र या सगळ्यामध्ये जबरदस्त तिने एक म्हणजे आपल्याला खेळी करत असताना जे काही तिचे दाखवून दिलेलं ना कौशल्य, त्याला तोड नव्हती। इतकं मोठं शतक तिने केलं, इतकी मोठी धावसंख्या आपल्या संघाला उभारून दिली की इंग्लंड संघाला त्याच्या पाठलागाचा विचार सुद्धा करता आला नाही, अडखळून पडले ते। त्यामुळे भारतीय महिला संघाची अंतिम सामन्यामध्ये शत्रू नंबर 1, शत्रू म्हणजे अगदी त्या अर्थाने पकडू नका, गमतीने म्हणतो, शत्रू नंबर 1 ही कॅप्टन आहे लॉरा वुलहार्ड। कारण तिच्या बॅटिंगमध्ये वेगळी क्षमता आहे, सहज फटकेबाजी ती करते, आणि ते करत असताना बॉल कधी जमिनीवरनं कधी हवेतनं मारताना ती घाबरत नाही, तुफान फॉर्ममध्ये आहे ती। त्याचबरोबर ज्या साखळी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय संघाला पराभूत करून दाखवलेलं होतं, त्यावेळेला सुद्धा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांनी केलेला होता। त्यामुळे भारतीय संघाप्रमाणे दक्षिण आफ्रिकन संघाची ताकद ही त्यांच्या बॅटिंगमध्ये आहे। मॅरिजॉन काफ सारखी एक जबरदस्त अनुभवी ऑलराऊंडर ही लॉराच्या मागे उभी आहे। बाकी सुद्धा सुनील लूस असू देत, खूप चांगले खेळाडू या दक्षिण आफ्रिकन संघात आहेत।
तगड्या आहेत, ताकदवान आहेत, त्याचा सुद्धा फायदा थोडासा होतो. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाला जसं एखाद्या महत्त्वाच्या खेळाडूला बाद करण्याचा आपण विचार करतो आणि सामन्याला कलाटणी मिळते, तसं लॉराच्या बाबतीत आहे. कारण जर कॅप्टनला आपण आऊट काढलो वेळेवर तर संपूर्णपणे वेगळी दिशा ही सामन्याला मिळणार आहे. पण हे करणार कोण? कारण भारतीय संघाचा मुख्य प्रॉब्लेम हा राहिलेला आहे त्यांची बॉलिंग, त्यांची फिल्डिंग. सेमीफायनल सामन्यामध्ये आपण झेल सोडले, आपण ओव्हरथ्रोच्या रन्स दिल्या, त्याचबरोबर फिल्डिंगची स्टँडर्ड ही चांगली नव्हती. हे मला अगदी कबूल करावं असं वाटतंय. कारण मी तुम्हाला सांगतो की जेमिमा रॉड्रिग्सचा सन्माननीय अपवाद वगळता डाईव्ह करून बॉल अडवणं वगैरे या गोष्टी भारतीय महिलांना जमत नाही आहेत. जमतंय काय? जबरदस्त बॅटिंग जमते. कारण बॅटिंगमध्ये भारतीय संघाची ताकद ही आता निर्विवादपणे प्रूव्ह झालेली आहे. एकीकडे स्मृती मंधानासारखी खेळाडू, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रतिका रावळ जी इतकी जबरदस्त फॉर्ममध्ये होती, तिच्या पायाला दुखापत झाली आणि ती संघाच्या बाहेर गेली. निवड समितीने तेजल हसबनीस किंवा हरलीन देओल यांना प्राधान्य का दिलं नाही हा सगळ्यांपुढचा प्रश्न आहे. बाहेरनं खेळाडू त्यांनी बोलून आणली, शेफाली वर्मा, आणि तिला संधी दिली. पहिल्या सामन्यामध्ये सेमीफायनलला ती अपयशी ठरलेली आहे. आता अंतिम सामन्यामध्ये मला वाटतं अहंकार चालू राहणार. परत एकदा शेफाली वर्माला संधी मिळणार. हरलीन देओल आणि तेजल हसबनीस हात चोळत बसणार, याचा मला राग येतोय, वाईट वाटतंय. कारण संघामध्ये असलेल्या खेळाडूंना तुम्ही संधी देत नाही. ज्या उत्तम फलंदाज म्हणून नावाजले गेलेल्या आहेत त्यांना संधी देत नाही आणि शेफाली वर्माला मात्र अगदी उचलून कडेवर घेताय. ही गोष्ट थोडीशी पटत नाही. तरीही मी म्हणतो शुभेच्छा शेफाली वर्माला, शुभेच्छा. तिच्या बॅटमधनं एक जबरदस्त इनिंग निघू देत. कारण हा अखेर अंतिम सामना आहे, भारतीय संघाचा अंतिम सामना आहे, वर्ल्ड कप मधला अंतिम सामना आहे. त्यामुळे शुभेच्छा देताना माझी जीभ चाचरत नाहीये. फक्त ज्या गोष्टी खटकत आहेत तेवढ्या फक्त मी बोलून दाखवल्या. स्मृती मंधाना आहे, जेमिमा रॉड्रिग्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि गेल्या सामन्यामध्ये अखेर मी म्हणेन की कॅप्टन हरमनप्रीत कौरनी महत्त्वाची खेळी केली. मी अखेर हा शब्द मुद्दाम कुचकेपणाने म्हणतोय कारण अगोदरपासून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, हरमनप्रीत कौरच्या फलंदाजीमधलं सातत्य गेले कित्येक वर्ष हरवून गेलेलं आहे, हे सांगायलाच पाहिजे. त्यामुळे आता जर का हरमनप्रीत कौरला ते पाप धुवायचं असलं तर सेमीफायनल प्रमाणेच फायनलला एक जबरदस्त खेळी करायला लागेल. क्षमता निर्विवादपणे तिच्याकडे आहे, पण जे सातत्य स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्सच्या खेळामध्ये दिसतं ते हरमनप्रीत कौरमध्ये दिसत नाही. त्यामुळे अंतिम सामना हा कॅप्टन म्हणून आणि बॅटर म्हणून दोन्ही दृष्टीने हरमनप्रीत कौरसाठी महत्त्वाचा आहे. तिला रिचा घोष सारखी साथ आहे, तिला त्याचबरोबर अमनजोत सारख्या पोरीची साथ आहे. त्यामुळे या सगळ्या जणी मिळून एक उत्तम साथ या वरच्या बॅट्समनला देत आलेल्या आहेत. रिचा घोषनी तर अडचणीच्या काळामध्ये काय खेळी खेळली होती दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, लाजवाब. त्यामुळे बॅटिंगची चिंता नाही आहे, चिंता जी आहे ती थोडीशी बॉलिंगची आहे. कारण रेणुका सिंग ठाकूर सोडून आणि सुरुवातीला थोडीशी क्रांती गौड जी आहे ती थोडासा बॉल स्विंग करते. रेणुका इनस्विंग खरंच चांगला टाकू शकते. तो टाकत असताना बॉल मिडल स्टंपवरनं लेग स्टंपकडे जायला नाही पाहिजे, आउटसाइड दी ऑफ स्टंपवरनं आत यायला पाहिजे. लॉरा वुलार्टला LBW काढायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. स्पिनमध्ये थोडंसं आपली ताकद कमी पडते कारण बॉलर्स जे आहेत ते बॉल रोल करतात, ते बॉल ज्याला ट्विस्ट करणं म्हणतात, पिळणं म्हणतात, ती गोष्ट बॉलिंग करत असताना बोटामध्ये मनगटामध्ये तेवढी ताकद दिसत नाही. त्यामुळे बॉल हवेतनं हळू जातो, पडल्यानंतरही हळू जातो आणि नंतर जर का दिशा चुकली तर आडव्या बॅटचे फटके मारताना फलंदाजाला त्रास होत नाही. या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध जर का पाहिलं तर ऑस्ट्रेलियाची ग्राउंड फिल्डिंग जबरदस्त होती. त्यांनी डाईव्ह मारून किती धावा भारताच्या वाचवल्या तरी भारतीय संघाने 339 धावांचा पाठलाग केला, याला महत्त्व द्यायला लागेल. अंतिम सामन्यामध्ये फर्स्ट थिंग फर्स्ट जबरदस्त बॅटिंग ही करायला लागेल कारण भारतीय संघाच्या विजयाचा तो कणा असेल. दुसरी गोष्ट म्हणजे फिल्डिंगमध्ये धावा वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावायला लागेल. कॅचेस सोडून अजिबात चालणार नाही, ओव्हरथ्रोच्या रन्स देऊन अजिबात चालणार नाही. तो आळशीपणा भारतीय महिलांना टाळायला लागेल मैदानावरती, जो सेमीफायनलमध्ये झालेला होता. आणि त्याचबरोबर समोरच्या टीममधल्या बॅट्समनना रोखण्यासाठी तुम्हाला धावा रोखण्याचं काम करून चालणार नाही,
त्यांना आऊट काढण्यासाठी प्रयत्न करायला लागेल। आत्ताच्या घडीला तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामधनं अजूनही नोव्हेंबर चालू झाला तरी पाऊस गेलेला नाही आहे। त्यामुळे सामन्यावरती सुद्धा थोडंसं पावसाचं सावट राहणार आहे। रिझर्व्ह डे वगैरे सगळं आहे, पण सगळ्यांना असं वाटतं आत्ता जो गिअर पडला आहे त्याच्यामध्ये हा अंतिम सामना एका दिवसामध्ये व्यवस्थित पार पडायला पाहिजे। गंमत बघा, एक जमाना असा होता की महिलांचे सामने कोण बघायला जाणार। सेमीफायनलला डी.वाय. पाटीलला किती गर्दी होती हे आपण सगळ्यांनी पाहिलंय। आता भारतीय संघाने तो सामना ज्या तडफेने जिंकून दाखवला ते बघता अंतिम सामन्याच्या तिकिटांकरता प्रचंड मागणी निर्माण झालेली आहे। आणि खरंच म्हणजे ICCचं म्हणायचं का BCCIचं म्हणायचं, तिकिटांचा सावळा गोंधळ। अजिबात सामान्य लोकांना तिकीटं आहेत नाहीत याचं काही कळत नाही आहे। हे खरंच व्यवस्था म्हणून मला अजिबात पटत नाही, त्याच्याकडे आपण जायला नकोया। आपण एवढंच म्हणूयात की हरमनप्रीत कौर आणि तिच्या सहकाऱ्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊयात। रविवारच्या सामन्यामध्ये भारतीय संघाची बॅटिंगचं सातत्य चालू राहू देत, बॉलर्सना एक थोडीशी धार मिळू देत की जेणेकरून समोरच्या बॅट्समनला रोखण्यापेक्षा आऊट काढण्याचं तंत्र हे रविवारी जमेल। हे माझे मुद्दे आहेत। तुम्हाला काय वाटतं? मी जे म्हटलं की फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये थोडीशी कमतरता आहे, हा मुद्दा तुम्हाला पटतो का? त्याचबरोबर समोरच्या टीमच्या कॅप्टनचं मी मनापासून कौतुक केलं, तिची बॅटिंग तुम्ही पाहिलीत का? अफलातून बॅटिंग ती करते, त्यामुळे तिला रोखण्याचा मुद्दा मी मांडला। त्याच्याबद्दल तुमचं मत काय मला जरूर कळवा। फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटची एक प्रांजळ कबुली देतो, माझे सहकारी, मुंबईचे सहकारी हा सामना कव्हर करतायत। मी हा सामना मैदानावरती जाऊन कव्हर करत नाहीये याची सुद्धा कबुली देतो, पण अर्थातच तुमच्या सगळ्यांप्रमाणे माझं लक्ष सुद्धा डी.वाय. पाटील मैदानाकडेच राहणार आहे। आपल्या भारतीय संघाचा खेळ चांगला व्हावा याच्यासाठी मी सुद्धा क्रिकेट देवाची प्रार्थना करणार आहे। बाय बाय।